हॅलो सर, दिसते स्क्रीन हो, दिसते दिसतंय, का? दिसतंय, दिसतंय. हे दिसतंय का? हो, आपलं दिसतंय. काली. हो, दिसतंय. अं, So, what is today's topic? तर ना सर, माझा टॉप ओ एस कमांड इंजेक्शन. Today's topic. हा, आजचा टॉपिक काय? आजचा टॉपिकच आहे ना, ओ एस कमांड अरे, हे इंजेक्शन. तुझं आहे ना, ओएस कमांड OWASP इंजेक्शन. टॉप 10. हा, ओ एस टॉप 10. हा, हाँ, ओ एस टॉप 10. स्क्रॉल अप कर रहा हूँ. सो आप टॉप 10 OWASP तर OWASP वर्नबिलिटी क्या है. रहता है? क्या? OWASP क्या रहता है? ओ एस हम्म, ओपन वेब एप्लीकेशन सिक्युरिटी प्रोजेक्ट. ओके, थँक यू. ओके. सो हे मिनिमाइज कर टास्क 4 आणि एक स्ट्रक्चर दाखव की लाईक किती साऱ्या व्हलनबिलिटी आहे, किती स्ट्रक्चर आहे. हां, एक्सप्लेन. तर आता आपल्याकडे ना, म्हणजे इंजेक्शन, ब्रोकन ऑथेंटिकेशन, सेन्सिटिव्ह डेटा 10 एक्सपोजर. vulnerabilities आहेत. इंजेक्शन, ब्रोकन ऑथेंटिकेशन, सेन्सिटिव्ह डेटा एक्सपोजर, XML एंटिटी, external entity brokers, access control, security misconfiguration, cross-site scripting, insecure deserialization, component with non-vulnerabilities, insufficient logging and monitoring. ओके, विच वन यू विल कंडक्ट I will take today OS command injection अँड and components with ब्रोकन non-vulnerabilities. ऑथेंटिकेशन ले रहे थे ना आप? हाँ, वही भी तीन है ना, ब्रोकन ऑथेंटिकेशन, ओएस कमांड इंजेक्शन एंड सोहम कंपोनेंट्स सोहम विद नॉन. हॅलो. बोलो ना. सोहम ऐकतोय का? ऐकतो ना. लेट हिम कंप्लीट. जेव्हा सो तू ओके, लेट हिम कंप्लीट अँड विल डिस्कस. शिकवत असशील ओके. ना तेव्हाच माईक वड. दुसरा शिकवत असेल त्याला प्लीज डिस्टर्ब नको करू. नाही अरे नाही वो यू कॅन गलत आस्क टॉपिक एनी ले रहे थे क्वेश्चन. इसलिए. अनिकेत, यू कॅन आस्क एनी क्वेश्चन बट लेट फर्स्ट कम्प्लीट ऋत्विश अँड देन आपण क्वेश्चन करू हा, शकतो. ओके क्वेश्चन विचारायचे सर. तू हीच विचार, तुम्ही रेकॉर्ड ओके करता ओके, इट्स त्याच्यामुळे ओके. म्हणतो हां, बरं इट्स का. हां, नाही, राईट राईट राईट. चालेल. सोहम, शांत बस जरासा. आपण त्याला क्वेश्चन करणार, वेळ करणार आहे, डोंट वरी. ठीक आहे, आणि तुझी पण वेळ येणार आहे, अनिकेतची पण वेळ येणार आहे. सो स्टार्ट कर अनिकेत. ऋत्विज, कमांड इंजेक्शन, हाँ राईट. सर. फर्स्ट मशीन स्टार्ट एक्सप्लेन, कर. इलॉबरेट कर व्हॉट इज कमांड इंजेक्शन, वाय वी यूज, अँड मग कर पुढे. ठीक आहे, स्टार्ट. Command injection occurs when server-side code in web application makes a system call on hosting machine. अरे, मराठीमध्ये एक- एक्सप्लेन करू शकतो, हिंदीमध्ये एक्सप्लेन करू शकतो. रीड नको करू. हाँ सर. हम्म. सर, म्हणजे याच्यात एकदम सिंपल आहे. आपल्याला जर एखाद्या ठिकाणी जर इनपुट द्यायचं असेल, तिथं आपण कमांड ट्राय करू शकतो एनसीच्या वगैरे. तिथून आपल्याला आउटपुट भेटू शकतो सिस्टमच्या त्या साईडचा, सर्व्हर साईडचा. कंटिन्यू कर, मी नाही आता कंप्लीट कर. तर इथं काही कमांड दिलेल्या आहे आपल्याला. ओएमआय आयडी आय एफ कॉन्फिग. जर लिनक्सचं मशीन असेल तर विंडोजच्या मशीनसाठी या सगळ्या कमांड दिलेल्या आहे आपल्याला. What is an active command injection? Blind command injection occurs when the system command made to server does not return the response to the user in HTML document. Active command injection will return the response to the user. It can be made visible through several HTML elements.
हां सर. तर इथं आयपी ॲड्रेस दिलेला आहे आपल्याला. त्या आयपी ॲड्रेसच्या पुढं ushell.php लावून आपल्याला ती एक्झिक्यूट करायची वेबसाईट. तिथं आपल्याला एक इनपुट भेटेल, फॉर्म भेटेल सबमिटचा. अरे हां. तर इथं आपल्याला सबमिटचा फॉर्म भेटलेला आहे. तर इथं आपण जी पण कमांड एंटर करू तिचं आपल्याला आउटपुट भेटणार आहे इथंच. तर सर हॅलो. हां सर, येतोय आवाज. हां, हां. टेल मी की हाऊ कॅन यू रिकग्नाइज दॅट दिस वेबसाईट हॅव्हिंग कमांड OS कमांड इंजेक्शन व्हलनॅबिलिटी. तर कसं इनपुट ओळखतो? करून बघायचा. ओके, ट्राय इनपुट ट्राय कर. करून बघायचं. तर इथं आपल्याला येते भेटतंय म्हणजे काहीतरी टाकल्यानंतर रिटर्न. तर मग आपण बाकीच्या पण कमांड्स चेक करणार आहे. आपण म्हणजे एल-एस झाली. एल-एस तर इथं भेटतंय आपल्याला अजून. ओके, मीन्स OS कमांड इंजेक्शन मीन्स वॉट, वेबसाईटमध्ये जर हां. एखादा इनपुट आहे आणि तिथे जर आपण कमांड टर्मिनलचे कमांड जर इनपुट केला, तर जर तुम्हाला हां. HTMLच्या फॉर्मॅटमध्ये खाली हे होतं असेल, आउटपुट भेटत असेल, दॅट मीन्स देर आर OS कमांड इंजेक्शन vulnerability. So OS command injection means what? You can directly input any command on the website and will get a outputs. ओके, सो हा एक इनिशियल स्टेज आहे OS कमांड इंजेक्शनचा. तर नाव पुढे काय करणार तो याचा यूज? सर याच्या युजने आपण आपल्याला सेन्सिटिव्ह डेटा काढणार तिथून. हाऊ? तर आता सर म्हणजे सॉल्व्ह करू ना डायरेक्ट? कर ना, आम्हाला समजेल असं सॉल्व कर. मला क्वेश्चन विचारायची गरज येणार नाही असं सांग. इथं लिहिलेलं आहे व्हॉट द स्ट्रिंग टेक्स्ट फाईल इज इन द वेबसाईट रूट डिरेक्टरी. तर आपण इथं ते पाहण्यासाठी एल-एस करू शकतो. एल-एस केल्यानंतर सगळी रूट डिरेक्टरी, आता रूट डिरेक्टरीमध्येच आहे आपण. तर मग आता इथं टेक्स्ट फाईल विचारली होती, तर एवढी एकच टेक्स्ट फाईल आहे इथं. तर हेच आपला आन्सर आहे. drpaper.txt. How many non-root, non-service, non-daemon users are there? Okay, how can you find if there are user and user list and number of users? हां. कसं ओळखशील? अं, Anybody know about how to find the user list for Linux Pass operating? WD, sir. Yes, right. Go ahead. See, pass WD. Exactly. तर इथं आपण कॅट करणार आहे पास WD ला. आपला क्वेश्चन काय होता? हाऊ मेनी नॉन रूट, नॉन सर्व्हिस, नॉन डेमन युजर्स आर देअर? ओके, मग ते कसं शोधणार तू?
सर इथं 0 आहे, इथं 0 आहे, रूट 0 आहे. अरे तो युजर आहे ना, रूट इज अ युजर. हां, हां. सर नो लॉग इन वाले. डेमन युजर किती आहे दाखव. क्वेश्चन काय तो बघ. Dem How many non-root, non-service, non-daemon users are there? इज देयर एनी Uh, युजर? स्लैश नहीं. होम वाले यूआरएल में देखो ना, कुछ तो मिलेगा. स्लैश होम में भी देखो, यहाँ पे भी देख सकता है, वहाँ पे भी देखो. और कैसे देख सकता है? ट्राई. होम डायरेक्टरी में जाके एलएस करो ना. ऋत्विज, ये हाँ. तुझा तुझा टॉपिक होता, ठीक आहे. हेच भेटतंय. एल एस कोमा काढ ना तो सेमिकोलॉन. नाही आहे काहीच. एन्जिरॉन नथिंग सर्व. इथे. 0. हां, 0 आहे. What user is this app running as? तर मग युजर पाहायचं आपल्याला. त्यासाठी OMI करायचं. www data. What is the user's shell set as? युजरचा शेल. डब्ल्यू युजरचा शेल ॲक्सेस काय? हां, तर तिथं आपण आत्ता मागाशीच पाहिलं होतं शेल ॲक्सेस सगळ्यांचे. काय होत आहे? यू आपले युजर एस बिन नो लॉग इन. अरे नो तिथं लॉग ते इन. आन्सर दिलाय ना. हां, ओके. हां सर ते दाखवतो ना. हे काय सर, युजर एस बिन नो लॉग इन. ओके. फॉर फॉर विच वन? सगळ्यांचे सर. डब्ल्यू युजर एस बिन नो तू लॉग. कोणता युजर आहे? www. डेटा युजर. सो डब्ल्यू डेटा युजरसाठी कोणता आहे शेल? ओके हे कट ओके ओके. नेक्स्ट नो क्वेश्चन. लॉग इन आहे. हां, नो लॉग सो इन. आता क्वेश्चन नको घेऊ. याच्यावरनं काय समजलं की तुम्ही डायरेक्टली त्या कमांड इंजेक्शनवरती इंजेक्शन हां. कोड टाकून त्या सगळं वेबसाईटला सेन्सिटिव्ह डेटा काढू शकतो. डेटा काढू शकतो. सो पुढचं बघ, पुढचे काय आहे बघ. तर म्हणजे सर नेक्स्ट टॉपिक घेऊ का? नेक्स्ट टॉपिक आहे आता शेल ॲक्सेस घेऊ शकतो का तू इथे? शेल ॲक्सेस घेऊन नाही बघितले सर. बघ बरं घेऊन. कसा घेतो शेल ॲक्सेस? तर कमांड टाकायची सर. रिव्हर्स चेंज. बाकीचे पण खूप टॉपिक आहे बरं, पटपट आवर. इथे PHPचा कोड शेल सांगितलेला आहे, विल शेल. तर मग PHP शेल पाहू आपण. भेटला सर. ही तर पण दिसतंय सर सगळं. घेऊ का सर नेक्स्ट टॉपिक आता? ओएस कमांड इंजेक्शन म्हणजे आपण वेबसाईटवर सगळी त्यांचा डेटा ॲक्सेस करू शकतो, सेन्सिटिव्ह डेटा. वेबसाईटवर आपण कोणती पण कमांड रन केली टर्मिनलची तर ती आपल्याला आउटपुट देते. सर एक क्वेश्चन होता. ऋत्विक सर, पर्टिक्युलर एकाच वेबसाईटवर का कोणत्या पण वेबसाईटवर हे ऍक्सेस करू शकतो?
नाही, ते तिथं पाहिजे ती व्हर्नॅबिलिटी, त्याशिवाय नाही ऍक्सेस होणार. म्हणजे एक्झॅक्टली काय पाहिजे हे विचारते. एक्झॅक्टली आपण कमांड एंटर करून बघू शकतो. जर आउटपुट भेटलं तर ठीक, नाही तर मग नाहीये ती व्हर्नॅबिलिटी. ओके. तर नेक्स्ट होतं ब्रोकन ऑथेंटिकेशन. सर ये कुछ बोलोगे इसके बारे में? अनिकेत भैया की इजाजत चाहिए। अनिकेत भैया बोलूं? अरे बोल ना. अरे मजाक कर रहा हूँ, मजाक कर रहा हूँ। हाँ, ये ओएस कमांडेशन में कभी-कभी फिल्टर्स भी होते हैं, लाइक अब कुछ-कुछ कमांड यूज भी नहीं कर सकते। लाइक हम हाँ, तो लोग, फिर उसके सिमिलर कमांड्स यूज करने के. हाँ, जैसे फॉर एग्जांपल कैट है, वो कभी-कभी एक फिल्टर रहता है, कैट यूज नहीं कर सकते, तो कैट के तो अलग-अलग फिर कमांड रहते हैं। लेस कैट. करके कमांड रहते हैं। हाँ, तो फिर वही फिर यूज होता है इधर. हाँ, वो यूज करने का, रीड करने का, ओ- जैसे इसको हाँ, तो फिर अगर गूगल पे सर्च कर सकते हो कैट के सिमिलर कमांड्स कौन से, वो यूज सही बात करके है. देखो एक नाही, करके. त्यांनी त्यांच्या सोर्स कोड मध्ये हे केलेलं राहतं. सोर्स कोड चेक करायचा, तिथं रिस्ट्रिक्शन्स दिलेले राहतात. अभी जस्ट को दिखता है उसमें, सोर्स कोड में, बट हाँ, वो भी उसमें भी दिख सकता है अगर देखा तो। रह तो रहा है, नहीं रहा तो हा, ऐसा। असलं तर नाही तर नाही हाँ, बघू शकत हाँ. सोर्स कोड मध्ये. And how do we check that source code? Like कंट्रोल by यू, doing inspect element. नहीं इंस्पेक्ट एलिमेंट करोगे तो वो न्यू बार-बार पेज आपको ड्रॉप सोर्स. डाउन करना पड़ेगा। न्यू कंट्रोल यू पेज दबाओगे सोर्स से. डायरेक्ट खुल जाएगा, देखो ऐसा। न्यू पेज Okay. सोर्स से. हाँ, ऐसे कुछ कोड जैसे दिखे या कुछ ऐसा उसका नाम जैसे कुछ दिखे तो देन यू कैन आइडेंटिफाई। एक्चुअली यू कैन यूज ब्रोकन बफसूट और ऑथेंटिकेशन. फाइंड द, लाइक वहाँ पर कभी कभी क्या होगा कि आपको ना आउटपुट नहीं मिलेगा, ठीक है. लगेगा कि नहीं यहाँ पर वल्नरेबिलिटी नहीं है, बट फिर वहाँ पर हमें पेलोड यूज़ करने होते हैं बफसूट इंटरसेप्टर यूज़ करके. लाइक वहाँ पर हम लोग क्या करेंगे, ब्रूट फोर्स अटैक यूज़ करेंगे, और हमारे पास ओएस कमांड इंजेक्शन के कुछ पेलोड मीन्स क्या होता है कि कमांड्स होते हैं, तो वो फ्रिक्वेंटली एक यूज़ करेगा वहाँ पर जो भी वर्क होगा, राइट. उसमें फ़िल्टर रहते हैं, राइट. तो वो बाईपास करता है, ये कमांड यूज़ करके ट्राई करेगा, उसका आउटपुट नहीं मिलेगा, सेकेंड थर्ड फोर्थ फिफ्थ वैसे करते करते वो ट्राई करेगा, और वंस वन पॉइंट आएगा कि वहाँ पर वो एग्जीक्यूट करेगा, इसका मतलब वहाँ पर वो वाला फ़िल्टर अलाउ है. फिर उसका यूज़ करके हम लोग आगे के फीचर्स यूज़ करेंगे एंड देन चेक लेते हैं, ठीक है. सो कभी कभी आपको आउटपुट नहीं मिलता है तो आपको पेलोड भी ऐड करने पड़ते हैं, तो वो बहुत आगे का स्टेप है. एटलीस्ट हमें क्या क्या समझना है यहाँ पर कि वॉइस कम्युनिकेशन है क्या, ठीक है. हम आगे जाके वेब, लाइक वेब एप्लीकेशन बाईपास होता है, उसे हम लोग बाद में देखेंगे. या हाँ, चलो ठीक है, अभी समझ में आ रहा है तो अच्छी बात है. तो ये है कि लाइक हमें देखना होता है आगे जाके. ओके, नेक्स्ट टॉपिक. सर आता आपलं नेक्स्ट टॉपिक आहे ब्रोकन ऑथेंटिकेशन. ब्रोकन ऑथेंटिकेशन मध्ये आपण म्हणजे दोन युजर आहेत, तर युजर 1 आणि युजर 2. तर युजर 1चा आपल्याला पासवर्ड आणि आयडी काहीच माहित नाही, पण आपण युजर 2 रजिस्टर करू शकतो. तर आपण युजर 2च्या पुढे थोडासा स्पेस देऊन त्याचे पासवर्ड आणि ईमेल आयडी टाकून त्याला युजर 1चा ऍक्सेस देऊ शकतो. त्याला म्हणतात ब्रोकन ऑथेंटिकेशन. प्रॅक्टिकल करून दाखवू सर. हॅलो. हां सर. केली सर. तर इथं आपल्याला वेबसाईट आहे, इथे युजर नेम आणि पासवर्ड मागितलेले आहे त्यांनी. तर आपल्याला युजर नेम माहित नाही. युजर नेम त्यांनी आता क्वेश्चननुसार व्हॉट इज द फ्लॅग दॅट यू फाउंड इन डॅरन्स अकाउंट. आपल्या इथं डॅरन नावाचा एक युजर आहे. डॅरन नावाच्या युजरचा पासवर्ड माहित नाही आपल्याला. तर इथं ते म्हणतं की इनव्हॅलिड युजर नेम आहे पासवर्ड. तर आपण रजिस्टर करू इथं डॅरन नावाचे युजर नेम. डॅरनचा ईमेल darren@thm.com आणि पासवर्ड सिंपल पासवर्ड. ते म्हणाले द युजर इज ऑलरेडी रजिस्टर्ड. तर मग आपण इथं काय करायचं, रजिस्टर करायचं. इथं डॅरन आणि थोडा एक स्पेस द्यायचा फक्त पुढं, आणि तोच ईमेल ठेवायचा आणि पासवर्ड पण तोच ठेवायचा आणि रजिस्टर करायचं. इथं ते रजिस्ट्रेशन झालेलं. आता आपण ज्या डिटेल्स दिलेल्या होत्या तिथं त्याच्यात फक्त एक युजर नेमला स्पेस दिलेला होता. तो युजर नेमचा स्पेस द्यायचा तिथं आणि पासवर्ड तोच द्यायचा.
तरी तर आपल्याला त्या युजरचा ऍक्सेस भेटलेला आहे. युजरचे म्हणजे तिथं जेवढ्या युजर्सला परमिशन दिलेलं असेल तेवढं सगळं आपल्याला भेटणार डायरनच्या आपल्या युजरला द्यायच्या त्या. आता इथं सेम ट्रिक आपल्याला आर्थर नावाच्या अकाउंटवर करायची. तर इथं परत आपण सेम ट्रिक करू. पासवर्ड काय पण रॅन्डम ठेवू शकतो आपण. आता इथं द युजर इज ऑलरेडी रेजिस्टर्ड स्पेस द्यायचं आहे. तर इथं आपल्याला आर्थरचा पण ऍक्सेस भेटलेला आहे सेम ट्रिक यूज करून. काय नाही फक्त युजरच्या पुढे एक स्पेस द्यायचा आणि त्याचा पासवर्ड सेम ठेवायचा. ओके. सो एनी क्वेश्चन ऑन दिस टॉपिक, टोकन ऑथेंटिकेशन? कोणाला काही क्वेश्चन आहे का टोकन ऑथेंटिकेशनवरती? ह्यावर मिळतेच आपण रिअल टाइम यूज काय करू शकतो सर? रिअल टाइम यूज. रिअल टाइम ऍप्लिकेशन्स वगैरेवर ऍप्लिकेशन्स किंवा इथं वेब ऍप्लिकेशन्सवर. कोणाला आन्सर येत आहे? आन्सर सांगू शकता? अगर हाँ। कोई लॉग इन फॉर्म हुआ तो, और अगर कोई यूजर पता है तो उसको लाइक ट्राई करके देख सकते हो। हुआ नहीं हुआ तो कोई वेबसाइट है जहाँ पर यूज़र आपको पता है, नंबर ऑफ़ यूज़र वहाँ पर लॉगिन होते हैं, तो हम लोग क्या करेंगे, उस यूज़र का लॉगिन ब्रोकन ऑथेंटिकेशन ट्राई करके देखेंगे और उस यूज़र का लॉगिन करेंगे। हॅलो, आहे का सर क्वेश्चन्स कोणाला? नाही का? नाही ना? आहे. हाँ कर सकते हैं। हां. नेक्स्ट आहे माझा टॉपिक कंपोनंट्स विथ नॉन व्हर्नॅबिलिटीज 27-20-29. ब्रोकन ऍक्सेस सोहमने घेतलेला आहे सर. नहीं मैंने लिया ब्रोकन एक्सेस। हाँ फिर ब्रोकन ब्रोकन एक्सेस कंट्रोल, एक तूने लिया हाँ। था, एक तूने लिया था, एक मैंने लिया हाँ था हाँ हाँ, ब्रोकन. राइट हाँ, ओके कूल कूल कूल, ले लो। आपको लेना तो ले सकते हो, इट्स ओके। नहीं अभी ले रहा हूँ, मैंने लिया था. लेना है क्या वो ब्रोकन? नहीं ले रहा हूँ मैं. ओके ले लो। कंपोनेंट्स विथ नॉन व्हर्नॅबिलिटीज आहे टॉपिक. ते इथं आपल्याला आहे ना वेबसाईटच्या सर्व्हरवर म्हणजे वेबसाईटच्या सर्व्हरचं व्हर्जन दिलेलं असतं. त्या व्हर्जनचे आउटडेटेड एक्सप्लॉइट शोधायचे असतात. तर त्यासाठी आपल्याकडे एक वेबसाईट आहे exploit.db नावाची. इथं सगळे एक्सप्लॉइट्स भेटतात आपल्याला आउटडेटेड. ते यूज करून आपल्याला वेबसाईटचा शेल कोड घ्यायचा असतो.
आउटडेटेड व्हलनेरबिलिटी म्हणजे सर त्याचं व्हर्जन. तर आता इथं त्यांनी सांगितलेलं आहे, हिंट दिलेली आहे का बुक स्टोअर ॲप्लिकेशन आहे, तर त्याचे अनऑथेंटिकेटेड बुक स्टोअर ॲप RCs, रिमोट कोड एक्झिक्युशन्स, RC म्हणजे रिमोट कोड एक्झिक्युशन्स, ते शोधायचे. ते आपल्याला expert.db वरून शोधायला लागतील. हां सर. इथं वेलकम टू ऑनलाईन CSE बुक स्टोअर. हां. ॲप्लिकेशनचं व्हर्जन. फक्त 2017 सांगते तिथं. बुक स्टोअरचं ॲप्लिकेशन हे. तर ते प्रोजेक्ट वर्क्स म्हणजे ते CMS आहे का? प्रोजेक्ट वर्क्स खालच्या कोपऱ्यात. हां. हां सर. तर इथं आपण रन केली ना वेबसाईट. प्रोजेक्ट वर्क त्याचा 2017 आहे अवेलेबल आहे एक्सप्लोइट.
तर इथं गेलं ना, इथं त्यांनी आपल्याला हिंट दिलेली आहे. अनऑथेंटिकेटेड बुक स्टोअर ॲप्स RC. आपण शोधू ते बुक स्टोअर ॲप. इथं पहिले भेटले आपल्याला एक्सपर्ट त्या वेबसाईटवर. आपल्याला आता रन करायची ती कमांड. इथे वेबसाईट कॉपी करून पेस्ट करायची, कारण त्या वेबसाईट आपल्याला शेल अपलोड करायचे. तिथे आपल्याला ॲक्सेस भेटलेला आहे वेबसाईटचा. आपला क्वेश्चन काय होता, हाऊ मेनी कॅरेक्टर्स आर इन /etc/password. त्यांनी सांगितलेले वी कॅन यूज दिस कमांड ऑल्सो. आपण ही त्यांनी तू एक दिलेली कमांड यूज करू. छोटासा कोड यूज केला आहे डाउनलोड करू आणि तुला डायरेक्टली शेलचा ऍक्सेस भेटला सर्व्हर वेबसाईटवर. हां हाऊ इज इट पॉसिबल? हां काय मी दुसऱ्या वेबसाईटला पण सेम शेल यूज करू शकतो कोड? नाही सर, तिथं ते व्हर्जन पाहिजे वेबसाईटवरचं. अच्छा, ते व्हर्जन ती व्हर्लॅमिटी पाहिजे, मग ते शोधलं कसं ते हां दाखवलं नाही तो. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. सो यू कॅन लाईक एक्झिक्यूट दिस कोड अँड तुला डायरेक्टली शेल ॲक्सेस भेटतोय. शेल ॲक्सेस मीन्स वॉट? त्या वेबसाईटचा टर्मिनल हो, ॲक्सेस. डायरेक्ट ॲक्सेस, टर्मिनल ॲक्सेस. अजून कोणता टॉपिक आहे तुझ्यासाठी? नाही सर, झाले माझे. ओके, नेक्स्ट कोण राहणार आहे? हू इज नेक्स्ट? अनिकेत भैया, गो फॉर इट. हॅलो. हां, दिसते स्क्रीन. सर ते मला ट्विच लॉग इन करावं लागेल मला परत. हा, हाँ, एक सेकंड. चालू हो रहा है OBS. Okay. So skip version. No. केलं चालू सर. एक सेकंड. 3, 2, 1 स्टार्ट. हा, तर माझा टॉपिक कोणता आहे? XML एक्सटर्नल एंटिटी, म्हणजे XXE पण म्हणता बरं का याला. आता पहिली गोष्ट म्हणजे XML ही नवीन आहे आपल्यासाठी एकदम. कधी ऐकली असेल पण तरी नवीन आहे XML. तर XML म्हणजे काय राहतं, एक प्रोग्रामिंग लँग्वेजच आहे XML. त्याचं एक काय आहे, त्याचं फुल फॉर्म एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज, म्हणजे HTML टाईपच आहे. पण ती लँग्वेज काय यूज करतो आपण? डेटा स्टोअर किंवा ट्रान्सफर करण्यासाठी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर. ते हँडी होतं आपल्याला ती लँग्वेज जर यूज केली ना आपण, तर त्याच्यामुळं आता आपल्याला करायचं आहे ते एक्सप्लॉइट. आता XML म्हणजे काय आहे, त्याच्यात 2 टाईपचे एक्सप्लॉइटेशन्स आहे. पहिला आहे आउट ऑफ बँड आणि दुसरा आहे आउट ऑफ बँड आणि इन बँड आणि आउट बँड, असे 2 एक्सप्लॉइट आहे. म्हणजे कसं माहिती का, आपली ही माहिती आहे ना क्रॉस साईट स्क्रिप्टिंग, त्याच्यासारखंच आहे. तसं इन बँड मध्ये काय होतं, आपल्याला लगेच रिस्पॉन्स भेटतो स्क्रीनवर, म्हणजे रिफ्लेक्टेड असतं. आणि आउट ऑफ बँड म्हणजे तो डायरेक्ट स्टोर होऊन जातो सर्व्हरला, त्यांच्या गेम करून टाकतो डायरेक्ट तो त्यांचा. हे झालं वरचं किती काय टाईप आहे. आता पहिले आपण लँग्वेज काय आहे ते आपण हे करू पहिले, का ही लँग्वेज नेमकी कशी काय. तर आता XML ही लँग्वेज प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आणि प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तर ही लँग्वेज का बरं यूज करतो, का आपण डेटा स्टोअर किंवा डेटा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी एनकोड करतो आपण डेटा. तर ही लँग्वेज करते ते सगळं काही आपण ते डेटा मध्ये. सॉरी.
फोन आला होता फोन. सॉरी. हा, तर इथं काय होतं, ते डॉक्युमेंट एन्कोड करते आणि आपण पाठवू शकतो. असं असं वरचं सांगतोय मी. आता तुम्हाला जास्त डीप सांगितलं तर लय वेळ लागेल. आणि हा असतो प्रोलॉग म्हणता याला, XML चा प्रोलॉग. याच्यामध्ये कसं असतं, हा सिंटॅक्स झाला बरं का. आता XML चा सिंटॅक्स सांगतो मी. XML हे असं PHP सारखे टॅग्स राहतात दोन्ही साईडनी. मध्ये XML त्याचं वर्जन काय आणि एन्कोडिंग टाईप काय, याचं UTF-8 हे बघितलंच असेल आपण सगळीकडे. ही लाईन तशा बघितलीच असेल सगळ्यांनी. मग हे असतं, असा सिंटॅक्स असतो. याच्यामध्ये एक रूट एलिमेंट असतो. त्याच्यामध्ये मध्ये सगळा तुमचा हे राहील, कॉन्टेक्स्ट राहील, काय इथं काय टाकायचं नाही, हे असं. आता इथं फुल फॉर्म विचारलं, हे आता माहिती आहे आपल्याला. नंतर प्रोलॉग वगैरे काय आहे माहिती आहे आपल्याला सगळं. आणि XML जी लँग्वेज आहे तिच्यात आता व्हॅलिडेशन असतं. व्हॅलिडेशन म्हणजे काय असतं, ते चेक करतं. ते चेक करण्याचं काम कोणाच राहतं, DTD आणि स्कीमा या दोघांचं एन्श्योर करतं ते का डॉक्युमेंट याचा फ्री सिंटॅक्स एरर नाही कुठंच काहीच, ते चेक करायचं काम करतं. आता DTD म्हणजे काय राहतं समजतंय का सगळ्यांना? हॅलो, अरे एक जण उघडा माईक. मी समजून सांगतोय पण त्यांनाच काही कळत नाही, ते काही बोलतच नाही त्याच्यामुळं. समजतंय आणि समजतंय. हा, आता DTD म्हणजे काय राहतं, फुल फॉर्म सांगतो मी, फक्त जास्त डीप मध्ये नाही सांगत. डॉक्युमेंट टाईप डेफिनेशन याचा यूज होतो जर काही एरर असला तर आपल्याला हे सांगतं का तुमच्या याच्यात असा एरर आहे, तुम्ही तो सॉल्व्ह करू शकता. आता हा आहे IP ऍड्रेस, हे DTDचं हे. आता हे लँग्वेजचं मी सांगितलं तुम्हाला काय असतं काय नाही. हे झाले DTD. हे करू पहिले, IP ऍड्रेस हे करू. हा, हे असं पेज आता तुम्हाला तिथे हे करायचं. आपला काय आता XXC म्हणजे हे काय काय शिकवतोय मी? हा, XML एंटिटी, एक्सटर्नल एंटिटी. इथं तुमचा पेलोड पेस्ट करायचा आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं फक्त. आता पेलोड त्यांनी दिलेला आहे, तोच आपण यूज करू. तो सांगतो मी नेमकी काय. हा, या पेलोड मध्ये काय डॉक टाईप हे असं दिलेलं आहे. आता इथं रूट एलिमेंट काय, युजर इन्फो, फर्स्ट नेम फॅल्कन हे असं दिलं, सबमिट केलं. हॅलो. अच्छा, मला एक सांग, हा, आवाज येतोय का? फॅल्कन हा. फेस्ट. आता हे जे तू अटॅक हा सर. पेलोड टाकतोय, हा कुठे टाकू शकतो आणि तू कसं ओळखणार की ती जी वेबसाईट आहे ती XML ह्या लँग्वेजची बनली आहे? हाऊ टू त्यासाठी कसं तर ओळखणार? इथं नाही दिलेलं पण असतं, .xml एक्सटेन्शन राहतं ना. ओके, तर ते जर असेल तर त्यावरनं ओळखलं की XML आहे आणि त्यामध्ये तू XML कोड टाकून ट्राय करू शकतो. ठीक आहे, लाईक कमेंट्स वगैरे असेल किंवा अजून काही इनपुट असेल तर तिथे तू हे पेलोड टाकून आउटपुट बघू शकतो. असं आहे ना, का वेगळं आहे काय? नाही कळलं. हॅलो. काय कळालं नाही तुम्हाला? ऍक्च्युली XXE अटॅक आहे हे कसं आयडेंटिफाय करणार, मला क्लिअर नाही झालं. आता तुम्ही कसं समजा क्रॉस साईट स्क्रिप्टिंग माहिती ना? हॅलो. येस. हा, क्रॉस साईट स्क्रिप्टिंग मध्ये कसं आपण एखादी जागा असती पेलोड पेस्ट करायची, तिथं आपण बघा ना आपल्या स्क्रिप्ट पेस्ट करत राहतो. याच्या पेलोडच्या स्क्रिप्ट अलर्ट 0 अलर्ट आला समजायचं XXC आहे, नाही आला तर नाहीये. तसंच XML चं पण सेम असतं, फक्त तिथं वरती बघून घ्यायचं आपण. इथं एक्सटेन्शन राहतं ना, .html .php .xml, हा. समजलं का? मग त्या टाईपचं
मग ओके. तिथं आणि आपण हे ओळखायचं तिथं. या केस मध्ये XML असणार का एक्सटेन्शन? हा, नाही एक्सटेन्शन नसणार ते आपणच आयडेंटिफाय करायचं. आता आपल्या नॉलेजवर आहे ते, का बाबा तुमच्यात किती नॉलेज आहे, मग त्याच्यावरून ठरवायचं आपण का तिथे एक्सएक्सी आहे का क्रॉस साइट स्क्रिप्टिंग आहे का हे सगळं कमांड हे डाल के करायचं. देखने का तीनों में से एक हुआ तो है, नहीं तो नहीं हा, है. कमांड टाकून बघायचं, झालं तर झालं, नाही तर नाही. हाँ. विच कमांड? असं सोप. अरे जैसे एक्सेसी का अलग कमांड रहता है, CSR हम्म. क्रॉस सेक्टिंग अलग कमांड रहता है वैसे. ओके. आता ही दुसरी स्क्रिप्ट आहे ना, ही पेस्ट करतो मग सांगतो काय. इथं XML चं हे डॉक टाईप, इथं काय रीड म्हणजे ना, इथं एक हे केलंय, रीड सिस्टीम असाइन डॉक काय अनिकेत स्क्रीन स्टॉक झाली. काय दिसतंय. स्क्रीन स्टॉक हो गई. पेलोड एरिया. मग पेलोड एरिया मध्येच आहे मी. आपण काही चेंज नाही काय होत दिसतंय त्याच्यावर, काय लिहिलेलं आहे. काहीच नाही दिसत, स्टॉक झाली. हा मतलब जब एक्सेसी अटैक पे थे ना, वहां पे ये हो. हा, का? एक मिनिट थांबा. एक मिनिट वर का काय दिसतंय. एक्सेस पूरा स्टॉक हो गई. रीस्टार्ट करो पूरा स्क्रीन शेअर. अरे हा, शेअर एक मिनिट करतो. कॅन्सल करून परत चालू कर. हा. अरे यार. एक्सक्यूज मी, मला एक क्वेश्चन आहे. हा, विचारा तर ना. आपण हे जे पेलोड आहेत की लाईक याचे एक्सेसीचे, ते कुठल्या फील्ड मध्ये इंजेक्ट करू शकतो? की लाईक अकॉर्डिंग टू लाईक एंड पॉइंट्स कुठले कुठले आहेत त्याच्यावर डिपेंड करतं की लाईक कशावर लॉग इन क्रेडेन्शियल्स आहेत आपण तिथे इंजेक्ट करू शकतो, की युजर जो फॉर्म आहे कुठे इंजेक्ट करू शकतो, का URL मध्ये इंजेक्ट करू शकतो. एक्सेस मध्ये आपण URL मध्ये रिफ्लेक्टेड असेल तर तो आपण URL मध्ये इंजेक्ट करतो कोड, राईट? तर इथे आपण कुठे कोड हा पेलोड कुठे इंजेक्ट करतोय? आता तुम्ही सांगा मला, प्रत्येक माणूस दिसायला सारखाच राहतो का? नाही ना. तसं प्रत्येक वेबसाईटचं पण हे वेगळं राहतं ना. आपल्याला कसं काय सांगता येईल का तुम्ही इथंच पेस्ट. आता इथं हे 2 बॉक्सेस होते. आता म्हणजे URL मध्ये नाही करत हे असं मशीन म्हणणं आहे का तुमचं? नाही, URL मध्ये नाही होणार. आता हा. इथं फील्ड दिली, आता इथं माहिती सर्च पण दिलंय आणि इथं हे पण दिलेलं आहे. आता आपल्याला सस्पिशियस काय वाटलं इथं, इथं इथं पेलोड पेस्ट करता येईल आणि त्यांनी इथे दिलेलं होतं ते मान्य आहे. पण जिथं आपल्याला सस्पिशियस वाटतं ना का बाबा इथं पेस्ट होऊ शकतं हे, मग तिथं पेस्ट भैया करायचं. ते नाही झालं तर मग चेक करत राहायचं का कुठं पेस्ट करतील असं. भैया आता ते सुनो असं ना. डायरेक्टली नाही सांगता येणार का इथं इथं पेस्ट. यू मीन टू से की लाईन एडिट एक्झिस्ट केलं पाहिजे पेलोड सेट करण्यासाठी? एक के बरोबर बरोबर काय बरोबर. सेट केलं पाहिजे? लाईन एडिट एक्झिस्ट असलं पाहिजे पेलोड सेट करण्यासाठी, असंच म्हणायचंय ना तुम्हाला? म्हणजे कमेंट बॉक्स काइंड ऑफ थिंग हा असेल बरोबर. तर, किंवा हा, त्याला लिमिटेशन line मॅक्स edit कमेंट लेंथ बॉक्स सारखं. नाही किंवा मॅक्स लेंथ जिथे असेल तिथे पेलोड इंजेक्ट होऊ शकतो, हे आन्सर आहे. म्हणजे की जिथे हा, आता बरोबर सपोज युजर बरोबर नेमला बरोबर. 20 कॅरेक्टर मॅक्स लेंथ आहे, युजर काय जे जे आहे मॅक्स लेंथ जिथे असेल तिथे इंजेक्ट होऊ शकतो असं. हा, अब तसं भैया तिथं पेस्ट करायचं. पेज का सोर्स कोड खोलो 1 मिनट. भैया जी. हा, खोल. काय दिसतंय स्क्रीनवर? हाँ 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 हाँ. गुड गुड. थोड़ा अभी स्क्रॉल करो. वो फॉर्म आईडी पे जाओ जरा. थोड़ा नीचे जाओ. थोड़ा एकदम से मत जाओ. थोड़ा ऊपर जाओ ऊपर जाओ ऊपर जाओ. थोड़ा नीचे अटक रही आपकी स्क्रीन. हल्लो हल्लो जाओ. हाँ, थोड़ा सा ऊपर. हल्का सा नीचे. मेथड नाही, याच्यात काहीच नसतं, इथं काहीच नसतं. नहीं, एक हाँ, टैग इधर रहता है ना एक्सएमएल प्लेसहोल्डर. का. अगर वो ओपन हुआ तो ऐसा आइडेंटिफाई नहीं कर सकते क्या? अगर ऐसा कुछ होगा ना कोई फॉर्म में अगर नाही एक्सएमएल ना, का नाही, नसतं ना ना ना. नहीं क्या? ओह, हा, हा. हे बघा, ये सांगू का मी आता हे काय नेमकी ही स्क्रिप्ट काय आहे? येस, प्लीज कंटिन्यू. हा. मग आता इथं HTML लँग्वेज माहित असेल ना, त्याच्यामध्ये कसे टॅग्स राहतात तशी इथं पण व्हेरियस टॅग्स राहतात.
आता इथं रीड सिस्टीम असाइन केलंय, रीड सिस्टीम मध्ये आपण ही फाईल हे करतोय काय, म्हणजे हे सगळं हे एक आहे ना रूट, काय म्हणतात त्याला, रूट काय, रूट टॅग काय काय होता तो शब्द? टॅगच म्हणतात त्याला. हा, नाही नाही, याच्यातला कोणता टॅग असतो तो, एक मिनिट बरं का, माय बॅड. हा तोच टॅग तिथं हे करायचं. म्हणजे आता इथं फक्त याच्या अंडर हे असाइन केलंय का तू फाईल etc पास wd रीड कर, आणि खाली हे केलेलं आहे, त्याला एक्झिक्यूट केलेलं आहे ह्या कमांडने इथं रीड. आपण जर सबमिट केलं तर खाली आपल्याला आपला हे दिसतो, काय म्हणतात त्याला, आता हे रिफ्लेक्टेड होतं त्याच्यामुळे असं दिसलं आपल्याला. हे स्टोर्ड असतं तर आउटपुट नसतं आलं आपल्याला असं. आता काय राहिलं याच्यात, हा XML एंटिटी पेलोडचं झालंय. आता दुसरं काय आहे, XML Exploit. एंटिटी एक्सप्लॉइट. हा याला बर्फ शीट लागेल आपल्याला. DRP. हॅलो, समजतंय का? हा समजते आणि भैया कर्सर घुमाओ 1 मिनट. हाँ SEO. मग आता सर ते कसं काय करून दाखवू? काही नाही, फक्त ती कमांड टाकून, जे मागा तो पिरियड टाकला ती टाकून एंटर करायचा. बर्फ शीटने इंटरसेप्ट झालेला असला ना, फक्त बर्फ शीटवर आउटपुट दिसेल आपल्याला, इथं स्क्रीनवर दिसायचं. तर बस एवढंच. तिथून आपण युजर नेम पासवर्ड काढायचे. हे असं, हे बघा इथं हा XXE क्रॉस साइट स्क्रिप्टिंग. याच्यात काही प्रश्न आहेत कोणाला? कारण टॉपिकच नवीन एकदम XML एंटिटीचा. आहे का काही नो. समजलंय का येस. पूर्ण डायरेक्ट? पूर्ण डायरेक्ट नाही समजलं तर थोडं रीड करेल आणि प्रॅक्टिकली स्वतः करून बघेल तेव्हा जास्त समजेल. येस, बरोबर. आता XSS पेलोड्स हे तर माहितीच आहे सगळ्यांना. XSS काय, क्रॉस साइट स्क्रिप्टिंग. क्रॉस साइट स्क्रिप्टिंग मध्ये काय राहतं, आता सेम एकदम तसंच आहे. क्रॉस साइट स्क्रिप्टिंग आणि XML एंटिटी एकदम सेम आहे. बाकी काहीच फरक नसतो दोघांमध्ये. फक्त तिथं स्क्रिप्ट टाकायच्या राहतात आपल्या, आणि आउटपुट जो येतो तो चेक करायचा. आता मशीन चालू झाल्यावर दाखवतो. याच्यात पण 3 प्रकार राहतात: स्टोर्ड XSS, रिफ्लेक्टेड XSS आणि डॉम बेस्ड XSS. डॉम बेस्ड एकदम रेअरली सापडतो आपल्याला. त्याच्यात असतं स्टोर्ड आणि रिफ्लेक्टेड. रिफ्लेक्टेड म्हणजे आपल्याला डायरेक्ट स्क्रीनवर आउटपुट दिसतं आपल्याला लगेच, ज्या क्षणाला आपण स्क्रिप्ट टाकू त्या क्षणाला. आणि स्टोर्ड मध्ये ते डायरेक्ट सिस्टीम मध्ये स्टोअर होतं, आपल्याला दिसून नाही येत ते. आता IP ऍड्रेस, बेनिफिट काय, कोण बेटर आहे, रिफ्लेक्टर बेस्ट आहे या स्टोअर बेस्ट आहे? नाही, मला तर स्टोअर वाटतं, कारण ते डायरेक्ट त्यांच्या सर्व्हरशी कॉन्टॅक्ट करतं ना, म्हणजे तिथंच डायरेक्ट त्यांचं हे होतं ना. ओके, सो तू काय कसं अब्यूज करू शकतो स्टोअरला? स्टोअरला आता ते स्क्रिप्ट वगैरे टाकून करता येतं ना. लाईक आपण कसं करायचो, काय करायचं आपण स्क्रिप्ट टाकायचो आणि पॉपअपचा वेट करायचो. पॉपअप जर नाही आला
ओके, कुकीज हा इथं हे हायजॅकिंग दोन वगैरे आहे. करू शकतो. कुकी हा सेशन. कुकीज हायजॅकिंग करता येतं त्यांनी. ओके. आता हे थोडं थोडं हे रिफ्लेक्टेड स्टोर तर रिफ्लेक्टेडच करू. हा इथं URL राहतो, असं इथं पेस्ट करायचा आपला तो सर्च. हे बघा असं पॉपअप येतं समजा. आता हे तुम्ही तिथं जाऊन पेस्ट करू शकता. मी नाही करणार. हे जरा रिफ्लेक्टेड डायरेक्ट आपल्याला स्क्रीनवर आउटपुट दिसलं ना रिफ्लेक्टेडचं. हे पहिलं झालं. आता दुसरं काय, रिफ्लेक्टेडचं आपण फाईल्स वगैरे रीड करू शकतो ना सर त्याच्यातून. थोडं एक्सप्लेन करा ना प्लीज. म्हणजे फक्त स्क्रिप्ट राहतात, खूप सारे स्क्रिप्ट राहतात. ते स्क्रिप्ट घ्यायच्या आणि ते स्क्रिप्ट फक्त ते म्हणजे पहिले ही बेसिक स्क्रिप्ट झाली आपली, ही जी मी पेस्ट केली होती ना मग. हे बघा ही बेसिक स्क्रिप्ट झाली. या स्क्रिप्टने आपण फक्त चेक करतो का तिथं आउटपुट आहे का नाही, ते आपलं रिफ्लेक्टेड एक्सेसेस आहे का नाही. जर असला असा पॉपअप जर दिसला तुम्हाला तर समजायची इथं रिफ्लेक्टेड आहे. मग तुम्ही बाकीच्या व्हेरियस स्क्रिप्ट राहतात त्याच्यामध्ये खूप 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 एक स्क्रिप्ट यूज करून तुम्ही एक एक्सप्लॉइट करू शकता ते मशीन. आता हम्म. हा 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 हम्म हा हम्म हम्म बरोबर. बरोबर. कुठे सर्च किंवा कुठे कॉमेंटचं बटन असेल तर तिथे जाऊन आपण त्या व्हलनॅबिलिटीला ट्राय करतो. कीवर्ड्स पेलोड्स असतात ते आपण ट्राय करतो की हा होतोय का रिफ्लेक्ट, होतोय का स्टोर होत असेल तर आपण जे जावास्क्रिप्टमध्ये कोडिंग टाकले ते रिफ्लेक्ट होत आहे काय. ठीक आहे, कोडिंग नाही दिसले पाहिजे, त्याचं आउटपुट दिसलं पाहिजे. जर जे आउटपुट दिसत असेल दॅट मीन्स आपला कोड जावास्क्रिप्टचा कोड तिथे वर्क होतोय. मग आपण काय करणार, आपला मलेशियस कोड ॲड करणार. मग जर मलेशियस कोड टाकला, स्टोर झाला, कमेंट्स कुठेतरी ब्लॉग आहे त्या ब्लॉगमध्ये आपण कमेंट्समध्ये एक्सेस स्क्रिप्ट टाकली की जो पण बंदा ह्या पेजला ओपन करल तो डायरेक्टली माझ्या वेबसाईटमध्ये त्याचे स्वतःचे कुकीज सेंड करल. ठीक आहे, अशी एक मलेशियस स्क्रिप्ट असते. ती जर टाकली तर कोणी पण जो पण त्या पेजवरती जाईल तर त्याचे कुकीज मला सेंड होतील. ठीक आहे, मला पॉपअप आला की त्याचे कोणाचे तरी कुकीज आले, मग मी काय करल त्या वेबसाईटला कुकीज एडिट करल आणि माझ्या कुकीजला हटवून त्याच्या जे नवीन कुकी भेटले ते ॲड करल, एंटर करल, रिफ्रेश करल फेसबुक, तर माझ्याकडे लॉग इन असेल समोरच्याचं अकाउंट. तर अशा प्रकारे आपण कुकीज हायजॅकिंग पण करू शकतो. अशा खूप साऱ्या गोष्टी करू शकतो एक्सेसेसमध्ये. तर ते आहे एक्सेसेस व्हलनॅबिलिटी. ओके, नाव नेक्स्ट काय तुझा पॉईंट अनिकेत? झाले ओके, दोनच होते. सोहम कर. हेलो हेलो हेलो, सर आवाज आ रही है? सर हेलो. जी आपली रिफ्लेक्टेड एक्सेस आहे ही क्लायंट साइड आहे ना, आणि स्टोअर्ड ही सर्व्हर साइड, असं आहे का? हा 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 आणि डोम बेस ही कशी असणार मग?
मला ऍक्च्युली त्याची आयडिया नाहीये. ओके. यस सर, आवाज आ रही है? आ रही है ना? करो स्टार्ट. सर म्यूट पे हो. हाँ कर. हाँ हाँ, ओके. अच्छा अच्छा, सुना. सॉरी, माय बैड. ओके. सो दिख रही है स्क्रीन एवरीबॉडी? स्क्रीन दिसती का? हो दिसती है. ठीक है. तो अभी हम लेने वाले हैं सेंसिटिव डेटा एक्सपोजर. मतलब कोई सेंसिटिव डेटा एक कोई फॉर्म में होगी एक वेबसाइट के, जो हमें नहीं दिखनी चाहिए और वो दिखे, इसको सेंसिटिव डेटा एक्सपोजर बोलते हैं. एंड इसका सपोर्टिंग मटेरियल बहुत सारे टाइप हो सकते हैं. अभी एक डॉट डीबी फाइल जो रहता है SQLite 3 का, हम देखते हैं. सो फॉर एग्जांपल अभी हमारी ये वेब पेज है, ठीक है. ये वेब पेज है, राइट. सेंसिटिविटी. तो लाइक हम इस पे गो बस्टर कर सकते हैं, राइट. और वी कैन डू स्टफ. अब गो बस्टर भी किया तो इसके अलग अलग फॉर्म्स, लाइक कोई भी फॉर्म में अगर होगा तो हमें चेक करना पड़ता है. ओके. तो मैं गो बस्टर का ये URL डाल देता हूँ. ठीक है. कैमेलिया शीश. तो ये मैं गो बस्टर चला लेता हूँ. लेट इट रन. Okay, and the IP address. ऑलराइट, तो इसको रन. और अभी हम पहले इसका देख लेंगे. तो इसमें भी एक स्लैश एसेट्स के इस फोल्डर में एक चेक कर सकते हैं हम, राइट. तो फिर एक इसमें चले गए और स्लैश एसेट्स. हो सकता है नहीं भी हो सकता है, आपको गो बस्टर में वो मिल जाएगा जैसे तो पे एसेट्स करके मिल गया. और यहाँ पे नॉर्मल लाइक बेसिक फोल्डर जैसे CSS के इमेजेस के, लेकिन यहाँ पे एक फाइल है वेब ऐप करके .db, राइट. हम इसको इंस्टॉल कर सकते हैं, लेकिन हम चलो इंस्टॉल कर लेते हैं, ठीक है. तो ये अपने होगी इंस्टॉल. तो लेट्स गो टू डाउनलोड्स. अच्छा, भी ऑलरेडी है. ओके. तो अभी SQL डेटा करने के लिए उसका कमांड है इधर. सो अभी उसके लिए SQLite 3 यूज़ कर सकते हैं, ठीक है. तो विल यूज़ दैट. ओके. तो ये अभी ओपन हो चुका है, ठीक है. तो इट्स लाइक एन SQL ओनली, लाइक SQL का डेटाबेस रहता है वो. और यहाँ पे कमांड है डॉट टेबल्स करके. ओके. तो यहाँ पे लाइक 2 मिले, सेशंस और यूजर्स, राइट. तो फिर हमें जो प्रॉमिसिंग लगता है हम उसको यूज़ कर सकते हैं. तो अभी हम एक ये कमांड है, हम अगर डेटा डंप करना है तो वी कैन यूज दिस. ओके. तो यहाँ पे वेट, चेंज दिस यूजर्स. और ओके. तो ये लाइक यूजर आईडी, यूजर नेम, यूजर पासवर्ड और एडमिन का है. तो हमारा यूजफुल ऑब्वियसली एडमिन का होगा, राइट. बिकॉज जो भी प्रॉमिसिंग लगता है लाइक SQL ओनली, जैसे जो प्रॉमिसिंग लगता है वो चेक कर सकते हैं, ठीक है. तो अभी मैं एक ये डाल देता हूँ, सिलेक्ट स्टार फ्रॉम. स्टार इसलिए यूज करते हैं, स्टार मतलब एवरीथिंग. सिलेक्ट एवरीथिंग फ्रॉम कस्टमर्स, फ्रॉम यूजर्स, ठीक है. अगर कोई स्पेसिफिक चाहिए तो हम वो भी कर सकते हैं, ठीक है. ये हो गया.
तो अभी अभी ये जो मिला है उसको वैसे यूज कर सकते हैं। ठीक है, तो अभी यूजर आईडी एडमिन करके, तो मैं एडमिन का एक ये फ्लैग मिला है, तो हम उसको डिकोड कर सकते हैं। सो नॉर्मली वी यूज क्रैक स्टेशन। आवाज आ रही है ना मेरी? हेलो, आ रही है ना? ओके, सो हम नॉर्मली वी यूज दिस हैश। ओके, सो ओके, सो ये हैश यूज कर सकते हैं और we'll crack it. Not a robot. सर मैं रिकॉर्डिंग बंद कर दूं क्या? मेरा लैग हो रहा है। सो क्रैक क्रैक करते हैं। हाँ, ये क्रैक हो गया और इसका पासवर्ड देखो, QWERTY तो ये पासवर्ड हमें मिल गया। तो अभी कोई लॉगिन फॉर्म हुआ, वी कैन लॉग इन। अभी है यूजर नेम इज एडमिन, राइट, द पासवर्ड इज QWERTY। लेट्स सी, एंड वी आर लॉग्ड इन। अरे हमारा THM का फ्लैग है, किधर भी सबमिट करना है कर सकते हैं। दिस इज वन वे ऑफ सेंसिटिव डेटा एक्सपोजर। मतलब उधर हुआ, उन्होंने दिया हुआ है उनकी गलती से, तो देन यू कैन एक्सप्लॉइट, राइट। अभी आता है हमारा सेकंड पॉइंट, दैट इज, अच्छा वही था। ओके, सो दैट्स एक ही बस्टर के यूज़ करके हमने देखा कि वहाँ पर एक एसेट नाम की फाइल फोल्डर है, और एसेट फोल्डर को जब हम लोग ने देखा तो वहाँ पर डिस्क्लोज हो रहा है कुछ डेटाबेस लाइक फाइल्स जो कि .db नाम से है। तो वो डाउनलोड किया, तो .db नाम की जो फाइल है उसे कैसे एक्सट्रैक्ट कर रहे हैं, तो हम लोगों ने SQLite का यूज़ करके वो फाइल को रीड किया। SQLite यूज़ की जाती है डेटाबेस को चेक करने के लिए या उसमें से क्या है वो देखने के लिए, राइट। तो उसमें ये मिला कि डेटाबेस का कुछ यूज़र नेम एंड पासवर्ड हैश है, तो उसी को हम लोगों ने क्या किया, ट्राई किया, लॉगिन करने की कोशिश की और सक्सेसफुली हम लोग लॉगिन भी हो गए उस वेबसाइट पे। इसका मतलब क्या कि डिस्क्लोज हो रही है फाइल या फोल्डर, तो इनसिक्योर फाइल डिस्क्लोजर के वल्नरेबिलिटी में आता है। तो उसका यूज़ हम लोग इस तरह से भी कर सकते हैं, वल्नरेबिलिटी इस तरह से भी डिस्क्लोज की जाती है, यूज़ की जाती है। ठीक है, मतलब छोटी सी प्रॉब्लम्स आपको आपका वेबसाइट कॉम्प्रोमाइज़ करने के लिए भी हेल्प कर सकते हैं, राइट। तो ये है इनसिक्योर। हाँ, आगे। तो ये इतना ही था डेटा में, एक जस्ट एन एग्जांपल ऑफ अलग अलग टाइप के अलग अलग डिस्क्लोजर हो सकते हैं, यू हैव टू आइडेंटिफाई इट। तो किसी को कोई डाउट्स अभी तक? चलो, आई डोंट थिंक सो। ओके, तो नेक्स्ट है ब्रोकन एक्सेस कंट्रोल। ठीक है, so we can try that. So basically, broken access control is like manipulating the URL in simple words. ठीक है, फॉर एग्जाम्पल एक यूजर है, राइट, एंड फॉर एग्जाम्पल एक वेबसाइट है ब्ला 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 समथिंग, ठीक है, .com करके, ठीक है, और हमारे पास उसका स्लैश यूजर्स .php हो गया, ठीक है, और समथिंग लाइक दैट, फॉर एग्जाम्पल इक्वल्स यूजर 1, ऐसा कुछ तो यूआरएल रहेगा, राइट। यूजर होगा, नहीं तो 1 होगा, समथिंग लाइक दैट। तो अगर ये डेटा अच्छी तरह से वो सर्वर पे पहुंच रहा नहीं है रिस्पॉन्स, तो फिर हम उसको मैनिपुलेट कर सकते हैं। फॉर एग्जाम्पल हम यूजर है, राइट, यूजर 1 है, तो यूजर 2 डाला तो हम किसी और यूजर की हमें दिख सकता है पूरा, ठीक है, उसका पूरा जो प्रोफाइल इसको वो देख सकते हैं। वी कैन एक्सेस दैट प्रोफाइल विदाउट हैविंग क्रेडेंशियल्स। उसको बोलते हैं हाँ, उसको बोलते हैं ब्रोकन एक्सेस कंट्रोल। ठीक है, तो एक उसका प्रैक्टिकल ले लेते हैं जल्दी से, और हाँ, लाइक दैट। तो बट उसके लिए ऑब्वियसली यू नीड अ यूजर फॉर दैट, मतलब पूरा लॉगिन के बाद नॉर्मली दिखता है। तो और पासवर्ड इन्होंने दिया हुआ है ऑलरेडी, तो विल जस्ट लॉग इन। ठीक है, ये हो गया, आई एम नोट करके। ठीक है, अभी ये हम लॉग इन होंगे। अभी देखो यहाँ पे दिस नोट.php/note = 1, ठीक है।
अभी इसको कैसे मैनिपुलेट कर सकते हैं? इसको लेट्स ट्राई 2 डाल के देखते हैं। तो इसको वी कैन 3 डाल के देखते हैं, ऐसे अलग अलग डाल सकते हैं। देखो 0 डाल के देखते हैं। देखो अब हमने 0 डाला तो आ गया, लेकिन रैंडमली यू कैन टाइप जस्ट नंबर्स। 5 डाला, 6 डाला, 7 डाला, कुछ भी डाला, अगर हुआ तो दिख सकता है। अभी मैं 0 डाला तो यहाँ पे एक फ्लैग है, राइट, मतलब ये दूसरा यूजर का था इंफॉर्मेशन, हमें वो दिख गया, राइट। सो बस इतना ही है ब्रोकन एक्सेस कंट्रोल। तो ये फ्लैग लेके सबमिट इट वेरी वेरी वांट, ठीक है। सो कोई डाउट्स? Okay, so the last topic is insecure deserialization. Okay. Okay, so it's like basically same, mostly वही था जो पहले हमने किया। एक डेटा एक सर्वर के पास जा रहा है, अगर हम उसमें कुछ मलिशियस कोड ने तो कुछ कुछ कर सकते, चेंज कर सकते तो गेट अ शेल और डू अ डॉस अटैक ऐसा। सो यहाँ पे ऑब्जेक्ट्स का जस्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग की वो बात कर रहा है। सो एंड डी सीरियलाइजेशन में क्या रहता है उसमें? डी सीरियलाइजेशन इज बेसिकली, अभी फॉर एग्जांपल आपका यूजर है, उसका सम पासवर्ड है, राइट। फॉर एग्जांपल यहाँ पे जैसे दे पासवर्ड 123, राइट, और ये डेटा इनक्रिप्ट होके आपके डेटाबेस में जा रहा है, राइट। तो लाइक ज़्यादा इनक्रिप्ट होके फिर वापस डेटाबेस में चला जाता है। तो अगर हमें वो एल्गोरिदम मिल गया उसका, अगर हमने उसका डेटा मिल गया और हम उसको मैनिपुलेट कर सकते हैं, तो फिर वी कैन गेट अ शेल विद इट, ठीक है। लाइक फॉर एग्जांपल अभी पासवर्ड 123, राइट। तो अगर मैं इस पे कोई एक शेल डाल, मतलब कोई शेल डाल दूंगा तो वही शेल इसके अंदर चल जाएगा, राइट। अगर वो एग्जीक्यूट हो गया देन विल गेट अ शेल, वही। और कुछ नहीं इसमें, ठीक है। समझ रहा है ना? ऐसे कुछ ज्यादा फंस जा रहे हो तो बोलो मेरे को, समझ रहा है ना? मतलब क्या है कि जो डेटाबेस है वो क्या कर रहा है, देख ही नहीं रहा क्या इनपुट है, ठीक है। वो इनपुट देख ही नहीं रहा, तो सैनिटाइज नहीं कर रहा है डेटा एंट्री, राइट। वो खुद में ले रहा है और उसे एग्जीक्यूट कर रहा है जो भी है। अब उसने, हैकर ने क्या किया, हैकर ने एक शेल कोड एज अ पासवर्ड एंटर किया और वो चला गया डेटाबेस में। फिर डेटाबेस ने सैनिटाइज नहीं किया डेटा, तो वो शेल कोड रन हुआ और हैकर को एक्सेस मिला। तो ये था इनसिक्योर, लाइक इनसिक्योर डिसरे, हाँ। गो अहेड। और फिर नेक्स्ट पार्ट है कुकीज़। कुकीज़ का मैं आपको प्रैक्टिकल एक सुना दूंगा। इट्स बेसिकली ये जो पूरा जो कुकीज़ रहते हैं उसके स्टोरेज फॉर्म में, इसके स्टोरेज फॉर्म में जो कुकीज़ रहते हैं वो हमें देख सकते हैं, तो permanent that will start this machine.
तो बेसिकली वही है उसमें ठीक है। अभी फॉर एग्जांपल एक कोई वेब पेज है, राइट? लेट मी सी इसको ओपन कर सकते हैं। हाँ, जैसे अभी स्टोरेज का फॉर्म है, राइट? तो यहाँ पे एक कुकी है। तो इफ वी कैन मैनिपुलेट दैट कुकी, फॉर एग्जांपल अभी हम इस कुकी के अंदर एक क्विक कमांड एग्जीक्यूशन कर सकते हैं। फॉर एग्जांपल अभी ये मोस्टली मेरे को MD5 ही लग रहा है, MD5 में तो बेसिक 64। कोई भी इंक्रिप्शन हुआ, आप आपका जो कोड है उसको इंक्रिप्ट करके इसके अंदर डालोगे तो यू विल गेट अ शेल, क्योंकि ये जो है ये पूरे उसके डेटाबेस में स्टोर हो रहा है। तो हमको डेटाबेस का पूरे सर्वर का आपको शेल मिल जाएगा। बेसिकली वैसा ही है और कुछ नहीं। ठीक है। Can you show it practically now? हाँ हाँ, वो भी खोल रहा, आईपी एड्रेस आ रही है रास्ते दिखा, वही दिखा रहा हूँ मैं। कुकीज का और ये कोड एग्जीक्यूशन का दोनों का दिखा दूंगा, ऐसा नहीं। सो और कुछ किसी को डाउट्स है उसके लिए, कुकीज डीसीरियलाइजेशन के बारे में या कमांड एग्जीक्यूशन के बारे में? हाँ, तो फिर ये हमें मिल चुका है। पहले कुकीज का कर लेते हैं, ठीक है? तो अभी क्लोज कर लेता हूँ। तो ये हमें कुकीज का मिल गया, राइट? विम एक्सेस। तो जॉइनर्स का है पे ऑप्शन, अकाउंट वी कैन क्रिएट एन अकाउंट, तो बना ली। तो फिर मैं डालता हूँ हैक, पासवर्ड भी हैक, देन एंटर। ओके, तो मुझे ये सब मिल चुका है। तो यहाँ पे कंफर्म योर डिटेल्स ना, यूजर नेम हैक, एक्सेस लेवल यूजर, टाइम ऑफ रजिस्ट्रेशन, एक्सचेंज, यस। ठीक है। तो अभी हम यहाँ पे फॉर एग्जांपल अभी हमें इसको वही गो टू इंस्पेक्ट एलिमेंट और यहाँ पे स्टोरेज का रहेगा। स्टोरेज नहीं मिला तो ये जो डॉट्स है उसको क्लिक करो और यहाँ पे स्टोरेज का ऑप्शन आ जाएगा, अगर नहीं दिखा तो अभी हमें दिखा रहा है पासवर्ड हैक है, यूजर नेम हैक, यूजर टाइप सब कुछ बराबर है और हमें बता रहे यूजर टाइप इज यूजर, राइट? तो अगर हम अभी एडमिन का ऑब्वियसली एडमिन होगा, राइट? तो हम गेस करके एडमिन अगर डाले, उसको एंटर दबाते रिफ्रेश करते हैं तो जो तो ऐसे एडमिन का यूज़र मिल गया, बिकॉज हमारे कुकीज़ में यहाँ पे एडमिन हमने बस एडमिन लिखा, दैट्स इट। क्योंकि वो ये जो पूरा डेटा है वो उन्होंने सैनिटाइज नहीं किया, जैसा था उन्होंने वैसे ही दे दिया सर्वर पर, सर्वर ने एक्सेप्ट कर दिया। तो ये हमें एडमिन का एक्सेस मिल गया। जैसे ये कुकीज़ का होता है इनका डीसीरियलाइजेशन, ठीक है? सर्वर पे अच्छा रिक्वेस्ट नहीं पहुंच रहा है, जैसा मिल रहा है वैसे ही दे रहा है वो, तो हम उसको मैनिपुलेट कर सकते हैं। कोई डाउट्स? Uh, बोलिए। you have edited the username from something to the यूजर admin. टू एडमिन, यस। यस, यूजर टू एडमिन किया तो अभी जो भी कंटेंट है डैशबोर्ड पे तो वो एडमिन का रहेगा या फिर जो हाँ, एग्जिस्टिंग यूजर था उसका रहेगा? एडमिन का रहेगा। देखो यहाँ पे लिखा ना योर एडमिन डैशबोर्ड, मुझे बट एडमिन। yeah, still it's showing hi hack, so हाँ, यूजर नेम में सेम ओनली ना, मैंने बस क्या किया उसका प्रिविलेज चेंज किया। okay, yeah. मैंने पूरा यूजर नेम नहीं चेंज किया, Mm-hmm. बस प्रिविलेज चेंज कर दिया, राइट? Okay, so you mean to say जो भी राइट्स होंगे एडमिन के वो हैक हाँ, यूजर को मिलेंगे? एग्जैक्टली वो आ जाएंगे। अगर उसने सैनिटाइज नहीं, अगर सर्वर ने सैनिटाइज नहीं किया होगा तो ट्राई कर सकते, हुआ हुआ, नहीं हुआ नहीं हुआ, बस। ओके। और फिर आते हैं कोड एग्जीक्यूशन, लास्ट टॉपिक है। तो फिर वी कैन, अच्छा ठीक है, वापस आते इसमें अभी मैं हैक और हैक पे जाता हूँ वापस। हाँ, अभी हमें यूज़र का प्रोफाइल मिल चुका है वापस, ठीक है? रिफ्रेश हो गया वो। तो पहले हम ये तो फिर हम इससे जाते सेटअप, क्लिक यूआरएल एक्सचेंज और वीएम करके, ठीक है? तो ये बस सेटअप करने के लिए है, तो कुछ कोड चेंज कर देता है इसका वेबसाइट का, राइट? प्रोवाइड फीडबैक, ठीक है? तो अभी इसमें वल्नरेबिलिटी है, तो अभी हम इस पे जाके देखो, यहाँ पे एक इनकोडेड पेलोड है, दिख रहा? तो ये एक क्विक ये इनकोडेड है ऑब्वियसली, तो हम इसको डिकोड कर सकते हैं, क्या कौन सा क्रिप्टो है वो देख सकते हैं। अभी देखो यहाँ पे 2 इक्वल्स टू मतलब बेस 64 ही होता है। अगर आपको आइडेंटिफाई करना है तो देयर इज अ वेबसाइट कॉल्ड हाँ, देयर इज अ हैश एनालाइजर करके, तो गुड वेबसाइट। हैश मिला, कुछ पता नहीं क्या है तो उसको एनालाइज कर सकते हो, ठीक है? तो वो मिल जाएगा। और तो फिर अभी वो हमें ये देख के उसको ये भी देख सकते हैं, ठीक है? हाँ, तो फिर यहाँ पे इट शोज अस कि वो एक बेस 64 इट्स रिटर्न, ठीक है?
सो 2 इक्वल्स टू मीन्स इट्स बेस 64, ठीक है। विल हाँ जैसे देखो 2 इक्वल्स देन इट्स बेस 64, ठीक है। आइडेंटिफाई करना आना चाहिए, ठीक है। तो उन्होंने एक सोर्स कोड दिया है, उसमें से हम वी कैन डाउनलोड दिस rc.py करके, ठीक है। आई जस्ट कॉपी इट एंड nano rce.py. Oh, I already have that file. Okay. तो change the username वगैरह, you have to change the IP address. Okay. So I config change this to ये change कर लो, ठीक है। और ये जो पोर्ट है change that as well to whatever you want. 2 से 2 पर कर दो x y, ठीक है। तो मैं इसी खोल लेते हैं इधर का, और उन्होंने बोला है कि टू रन दिस यू कैन यूज python 3 rc.py, ठीक है। तो आई ओपन न्यू python 3 rc.py, ओके। तो उसने हमें ये पूरा कोड, ये उसने पूरा जो कमांड इसको ये कर दिया, स्क्रिप्ट इसको इनकोड कर दिया बेस 64 में। तो बी के नीचे, बी के अंदर जो भी है वो कॉपी कर लेते, ठीक है। जैसा इधर बताया, इधर कॉपी करके इसको पेस्ट कर दो, ठीक है। एंड अभी वेयर इज इट, ओके। सो पेस्ट कर दो, मे बी रीलोड द वेबसाइट, और हमें इधर एक्सेस मिल गया, देखो इधर राइट एलएस कर लेते हैं, पूरा इसका मिल गया। अगर फ्लैग देखना है तो फ्लैग भी देख सकते हैं, like that, okay। So that is command execution with payload with 2 piece। सो और किसी को डाउट्स है इसके बारे में, कोड एग्जीक्यूशन के बारे में? डाउट है? तो पॉइंट ही है, Okay. ओके। तो पॉइंट इज लाइक जो है सैनिटाइजेशन, वो क्या है कि वो प्रॉपरली सैनिटाइज नहीं कर रहा है इनपुट को डेटाबेस या सर्वर। तो जो भी कुकीज़ है उन्होंने क्या किया, उसे रिप्लेस किया बेस 64 में। बेस 64 में हमारे पेलोड का इंक्रिप्शन करके वहाँ पर ऐड किया, ठीक है। तो जब मैं ये ऐड कर रहा हूँ बेस 64 में एक पेलोड, मतलब एक वायरस रिवर्स शेल जो मलेशियस एक्टिविटी क्रिएट करता है और एक शेल जनरेट करता है, राइट, बैक एंड। तो वो जब मैं यहाँ पर वेबसाइट में एडिट करता हूँ और एंटर करता हूँ, तो डायरेक्टली क्या करता है, उस वेबसाइट के डेटाबेस में सर्वर में जाके वो जो भी बेस 64 का इनपुट दिया है वो वहाँ पर एग्जीक्यूट करेगा, मतलब रिमोट कोड एग्जीक्यूट हो जाएगा, ठीक है, या कोड वहाँ पर एग्जीक्यूट हो जाएगा। और वहाँ पर हम लोगों ने क्या दिया है, ऐड किया है बेस 64 में हमारा एक छोटा सा रिवर्सल आईपी एड्रेस और पोर्ट नंबर दिया है। वो क्या करता है, वो कोड वो जहाँ पर भी रन होगा वो वहाँ का सिस्टम एक्सेस हमें रिटर्न देगा। तो यही किया है। तो हमने रिवर्स शेल लिया और वेबसाइट को टर्मिनल एक्सेस, मतलब उसका टर्मिनल एक्सेस करके हैक किया है, राइट, बिकॉज ऑफ प्रॉपरली सैनिटाइजेशन नहीं हुआ इसलिए। ओके, हो गया टॉपिक? हाँ सर, हाँ सर। ओके, तो कितने टॉपिक थे आज के? 10 हो गए। 10 हो गए। सब कौन से टॉपिक हुए? अक्षय, क्या नाम है उसका, ऋत्विज ने कौन से टॉपिक लिए? कमांड इंजेक्शन 1, सेकेंड क्या दिया? सेकेंड क्या था? अनिकेत ने कौन से टॉपिक लिया है? अनिकेत, ओएस कमांड इंजेक्शन एंड एक्सएमएल, ओके। ओके, तो जितने भी हुए हैं हर एक ने 2-2 टॉपिक कवर किए, राइट। तो टोटल 10 टॉपिक्स कंप्लीट हुए। अब आप लोगों को क्या करना है, ट्रैक में पे जाके ओएप्स टॉप 10 वल्नरेबिलिटी पे जाके जितने भी प्रैक्टिकल है कंप्लीट करो। प्रैक्टिकल समझ में नहीं आया है तो एक बार मैं वीडियो आपको पोस्ट करके देता हूँ, चेक इट आउट एंड करना, ठीक है। एनी क्वेश्चंस, एनी डाउट?
प्रैक्टिकल करने वाले हो ना आप लोग? नहीं करना है तो वो भी बताओ, करना है तो वो भी बताओ। अभी बाइंड अप करते हैं लेक्चर। आई होप सो आपको समझ में आया है, राइट? और जो भी क्वेश्चंस हो गए प्राइवेटली पूछो या ग्रुप पे पूछो, जैसे भी पूछना है पूछो, बट क्वेश्चन पूछो, बाद में मैं आपको क्वेश्चन करूँगा तो आंसर आना चाहिए, राइट? अभी ये नहीं है कि आपको आज का जो लेक्चर था वो बच्चों ने लिया तो समझ में नहीं आएगा। हाँ, या हम लोग यही, मैं तो यही कंसिडर कर रहा हूँ कि आपको 10% समझ में आया, 20 या 10% समझ में आया है, तो आपको बाकी समझने के लिए खुद को भी वो ट्राई करना पड़ेगा, राइट? क्या है वो, वहाँ पे थोड़ा स्टडी करके उसके बारे में प्रैक्टिकल करके करना है। बिकॉज क्या हुआ है कि हमारे ऑलरेडी बहुत सारे वेब एप्लीकेशन टेस्टिंग के टॉपिक हुए हैं, और ये एक टॉपिक एक दिन के लिए हम लोग कवर करेंगे तो एटलीस्ट 10 दिन लग जाते हैं। ये जो था कि लाइक देखो ये जो बैच है नहीं, क्या कर रहे हैं देखो, आप खुद स्टडी, उनको मैंने ये टॉपिक दिया है, ये टास्क दिया है,